बैठक होत असताना आम्ही तुमच्याबरोबर सगळेजण आहोत आणि एकदा संपाचा दिवस उजाडला की त्याच्या आदल्या रात्री शासनाबरोबर चर्चा करताना आम्ही संबंध माघार घेतो आमच्या तुम्हाला पाठवतो. अशाही काही चतुर संघटना महाराष्ट्रामध्ये सावध राहा. काळ सोपवतोय म्हणण्यापेक्षा खूप वर्षापूर्वी सोपवलेला आहे. आम्ही शून्य असून दास करतो हेच मला काही कळत नाही नेमकं मित्रो. पण अनेक लोकांनी जाणीवपूर्वक सांगेल की या महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्यांनी शिक्षक संघटनेच्या चळवळीतल्या नेत्यांनी तुमची आमची महाराष्ट्रातल्या शिक्षकांची घोर फसवणूक केली आणि ही फसवणूक करत असताना स्वतःची पोळी मात्र भाजून घेतली. मी आज तरी आव्हान करतो अनेकांना की असं कुठल्याही एखाद्या चर्चेला येऊ पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षकांना काय केलं आणि आम्ही काय केलं एका जाहीर व्यासपीठावर होऊन सांगा ना. महाराष्ट्राला घरात बसायचं व्हॉट्सअप संघटना चालवायच्या काही प्रसिद्धी करायची काही सांगायचं असं होत नाही. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि तो 77-54 दिवसाचा संप झाला. या संपामध्ये रंगकर्णिकांच्या नेतृत्वाखाली संप विचारावर कोणाशी सांगितलं नाही मुद्दा. या संपामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती पहिल्या दिवसापासून सहभागी होती. अनेक संघटना त्याच्यामध्ये सहभागी झाल्या. पण 5व्या दिवशी पळालं, पण 6व्या दिवशी पळालं, पण 7व्या दिवशी पळालं. पण प्राथमिक शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक समिती मात्र 54 दिवस त्या संपामध्ये सहभागी राहिली. शिक्षक समिती त्यावेळेस संपाने आम्हाला काय दिलं काही दिलं नाही. एक मान्यता होता संप माघारी घ्यावा मला ही वस्तू. पण त्या संपाचा परिणाम मात्र सरकारवर निश्चितपणाने झाला. जे बदललं सरकार आणि सरकार बदलल्यानंतर दुसरं सरकार आलं त्या सरकारने रंगकर्णिकांना बोलवून घेऊन तुमचे प्रश्न काय आहेत ते मार्गी लावून त्यावेळी मला वाटते केंद्राप्रमाणे महागाई इतर भत्ते देण्याचा निर्णय त्या काळामध्ये झाला आणि तो आपल्या सगळ्यांना लागला. अनेक जण म्हणून सांगतात आमच्यामुळे वेतन आयोग मिळाला आमच्यामुळे हे मिळालं. तुमच्यामुळे काय मिळालं तर सांगा ना. शिक्षक समिती कामकाजाची पद्धत खूप वेगळी आहे. आम्ही शासन स्तरावर 4 पैसे देऊन जिया मिळवणारच नाही आमच्या गावच्या कधी. आम्ही त्यासाठी संघर्ष करतो. आम्ही तालुक्यापासून बीओ असेल बीडीओ असेल सभापती असतील इथपासून राज्याच्या मंत्र्यांपर्यंत संघर्ष करतो. आम्ही कुठंतरी देऊन आणि कडून आज तर फारच विचित्र अवस्था झालेली आहे. विचारावरती मग सांगितलं हात चालूनच सांगितलं त्याला काय फार बोलावं लागलं नाही. पण इतकी भयावह परिस्थिती निर्माण होत असताना शिक्षक समिती मात्र तत्वाला धरून आणि शासनावर संघटनेचा दबाव वाढवून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करते आणि तशाच पद्धतीचं काम खरं तर या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या सगळ्या मंडळींनी निश्चितपणाने मित्र केलेले. तो वसा आणि वारसा आपण त्या ठिकाणी पुढे चालवण्याचा प्रयत्न करतोय. आपण संघटना म्हणून जेव्हा विचार करतो त्यावेळी आपली फार पूर्वी धर्माला आयुक्तांच्याकडे 1964 ला नोंदणी झालेली होती. आपण पुणे या ठिकाणी धर्माला आयुक्तांच्याकडे नोंदणी केली. तिचा नंबर आपण लेटर पॅडवर टाकतो 448 पुणे 18/9/1964 ला आपण नोंदणी केली. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा आपली धर्माला आयुक्त पुणे यांच्याकडे नोंदणी झाली ज्याचा नंबर F5365 27/1989 असा आहे. आणि पुन्हा मधल्या काळामध्ये शासनाने जे पत्र काढलं कामगार आयुक्त कार्यालयामार्फत तुमच्या सगळ्या संघटनांची नोंदणी पाहिजे तीही नोंदणी आपण कामगार आयुक्त पुणे यांच्याकडे केली. आपला नंबर आहे 4929 17/2/2020 ला आपण त्या ठिकाणी त्याची नोंदणी केली. आणि सगळ्या जिल्हाध्यक्षांना मी विनंती करेन की माझ्याकडे आता संघटनेच्या नोंदणीचं एक पत्र आहे. त्या पत्राचे एक झेरॉक्स तुमच्याकडे ठेवा. कधीतरी तुम्हाला जर इकडे जिल्ह्यामध्ये अडचण निर्माण झाली किंवा मागितलं